नवीन घडामोडी पाहण्यासाठी आपल्या बारामती झटका या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबा, म्हणजे ताज्या घडामोडी आपणापर्यंत पोहोचतील। भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष व माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार माजी आमदार राम सातपुते यांच्या शुभ हस्ते राजकीय राजधानी असणाऱ्या अकलूज नगर परिषद हद्दीत भारतीय जनता पार्टीच्या 10 शाखांचे उद्घाटन धूमधडाक्यात व उत्साही वातावरणात संपन्न झाले। यामध्ये अशोका चौक येथील शाखेचे उद्घाटन संपन्न झाले। या शाखेचे अध्यक्ष प्रदीप भोसले, उपाध्यक्ष संदीप भोसले, सचिव गणेश भोसले, संघटक मनोज भोसले आहेत। त्यानंतर माने पाटील इंडस्ट्रीज रोड येथील शाखेचे उद्घाटन संपन्न झाले। या शाखेचे अध्यक्ष दुर्योधन गायकवाड, उपाध्यक्ष किरण म्हस्के, सचिव गणेश भारशंकर तर संघटक बाळू परदेशी आहेत। त्यानंतर महाराणा प्रताप चौक या शाखेचे उद्घाटन संपन्न झाले। या शाखेचे अध्यक्ष शंकर म्हस्के, उपाध्यक्ष प्रदीप वाघमोरे, सचिव विकास बनसोडे, संघटक सोमनाथ काळे आहेत। त्यानंतर नवीन बाजारगड येथील शाखेचे उद्घाटन संपन्न झाले। या शाखेचे अध्यक्ष भीमराव कांबळे, उपाध्यक्ष अभिषेक इंगळे, सचिव अण्णा काळे तर संघटक संतोष भिसे हे आहेत। त्यानंतर गांधी चौक येथील शाखेचे उद्घाटन संपन्न झाले। या शाखेचे अध्यक्ष संतोष वाघमोडे, उपाध्यक्ष लखन काळे, सचिव तायाप्पा माने तर संघटक हनुमंत म्हस्के हे आहेत। त्यानंतर सोनाज पेट्रोल पंपाजवळील शाखेचे उद्घाटन संपन्न झाले। या शाखेचे अध्यक्ष सागर अडगळे, उपाध्यक्ष बबन लांडगे, सचिव सूरज नाईक नवरे तर संघटक नवनाथ शिंदे हे आहेत। त्यानंतर राऊत मंगल कार्यालय येथील शाखेचे उद्घाटन संपन्न झाले। या शाखेचे अध्यक्ष विकी वाघमारे, उपाध्यक्ष मारुती अडगळे, सचिव प्रशांत खडतरे तर संघटक करण खडतरे हे आहेत। त्यानंतर राऊतनगर येथील शाखेचे उद्घाटन संपन्न झाले। या शाखेचे अध्यक्ष अविनाश वायकर, उपाध्यक्ष रवी मोरे, सचिव रोहन भोसले तर संघटक दिगंबर वायकर हे आहेत। त्यानंतर नागोबा कट्टा येथील शाखेचे उद्घाटन संपन्न झाले। या शाखेचे अध्यक्ष चेतन पवार, उपाध्यक्ष आदेश वायकर, सचिव यश वायकर तर संघटक हनुमंत वायकर हे आहेत। त्यानंतर माळेवाडी अकलूज येथील शाखेचे उद्घाटन संपन्न झाले। या शाखेचे अध्यक्ष नवनाथ साठे, उपाध्यक्ष सुधाकर गायकवाड, सचिव दिलीप एकतपुरे तर संघटक किसन बनकर हे आहेत। अशा प्रकारे 10 शाखांचे उद्घाटन लोकप्रिय दमदार रामभाऊ सातपुते यांच्या शुभ हस्ते राज्य, जिल्हा, तालुका पदाधिकारी आणि विविध मान्यवरांच्या उपस्थितीत उद्घाटन संपन्न झाले। या उद्घाटनानंतर माळेवाडी येथे सांगता सभेचे भाषण झाले। यावेळी भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष व माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार माजी आमदार राम सातपुते काय म्हणाले ते आपण प्रत्यक्षच पाहूया। आज आपल्या अकलूज माळेवाडी या भागातील भारतीय जनता पार्टीच्या शाखेच्या उद्घाटन प्रसंगी उपस्थित माळशिरस नगरपंचायतचे माजी नगराध्यक्ष आप्पासाहेब देशमुख, आपल्या भारतीय जनता पार्टीचे नेते सुजय माने पाटील, जयराज भैया माने पाटील, भारतीय जनता पार्टीचे तालुका अध्यक्ष शरदजी मदने, आपल्या अकलूजचे शहराध्यक्ष महादेवजी कावळे, या ठिकाणी उपस्थित असणारे बाळासाहेबजी वावरे, उपस्थित असणारे सुनू भैया पराडे, सर्वच मान्यवर मंडळी, आज ही जी शाखा आपण उद्घाटन करतोय या शाखेचा अध्यक्ष नवनाथ साठे आणि त्यांच्या सर्व सहकार्याचं मी सर्वप्रथम अभिनंदन करतो। मित्रांनो, इतिहास कायम पराक्रमाला आणि धाडसाची नोंद घेतो। इतिहास कायम पराक्रमाची आणि धाडसाची नोंद घेतो। त्यामुळे आज जर तुम्ही पूर्ण ताकदीने धाडसाने भारतीय जनता पार्टीचा झेंडा हातात घेतला आहे, तुमचा भ्रमनिरास कधी होणार नाही। तुम्ही आमच्यावर विश्वास ठेवून आमच्या सोबत आलात, तुमच्या विश्वासाला कधीही तडा भारतीय जनता पार्टी जाऊ देणार नाही। या भारतीय जनता पार्टीच्या अशा अनेक नेते आहेत, ते कधीतरी भारतीय जनता पार्टीच्या शाखेचे अध्यक्ष होते। भारतीय जनता पार्टीचे अनेक नेते आहेत, अमित भाई शहा बूथ प्रमुख होते, पन्ना प्रमुख, बूथच्या पण खाली
एका पानाला एक पन्ना प्रमुख असतो मतदार यादीमध्ये. त्याचे पन्ना प्रमुख भारतीय जनता पार्टीचे अमितभाई शाह होते. असे अनेक नेते हे भारतीय जनता पार्टीच्या अशा शाखांमधून बूथ रचनेतून त्या ठिकाणी देशाच्या पंतप्रधान पदापर्यंत गेले. त्याचे अनेक उदाहरणं आहेत. ही पार्टी तुम्ही कुणाच्या घरात जन्माला आलाय याच्यावरती पद देत नाही. तुमचं कर्तृत्व काय, तुमची पार्टीवरची असणारी श्रद्धा निष्ठा याच्यावरती गोरगरीब सामान्य परिवारातील कार्यकर्त्याला त्या ठिकाणी मोठं करायचं काम करते. ती ही भारतीय जनता पार्टी आहे. आणि मित्रांनो, मी निश्चित सांगतो, नवनाथ जो कार्यकर्ता निष्ठेने काम करतो त्याच्या मागे भाजपा उभं राहते. मी सुद्धा तुमच्यासारख्याच घरात जन्माला आलेलो कार्यकर्ता आहे. मला भारतीय जनता पार्टीने तिकीट दिलं, आमदार केलं, सोलापूर लोकसभेची उमेदवारी दिली, परत माळशिरस विधानसभेची उमेदवारी दिली. माळशिरस तालुक्यातल्या पुढाऱ्यांना वाटायचं की भाजपच्या उमेदवाराला राम सातपुतेला 5, 10, 20 हजार मतं पडतील, परंतु आपल्याला 1,08,000 मतं या ठिकाणी आपल्या कामावरती देवेंद्रजी फडणवीस साहेब, नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून इथल्या जनतेने दिले. माझी तुम्हाला विनंती आहे की मित्रांनो, जो प्रवाहाच्या विरोधात जाऊन लढतो, जो प्रवाहाच्या विरोधात जाऊन पोहायचं शिकतो, त्याची निश्चित इतिहास नोंद घेतो. आज जी सुरुवात केली आहे, मला विश्वास आहे अकलूज माळेवाडी नगरपालिकेवर भारतीय जनता पार्टीचा झेंडा 100% फडकेल. मित्रांनो, ज्या काळामध्ये अकलूजमध्ये कुणाची त्या ठिकाणी डोळे वर करून बोलायची हिंमत होत नव्हती, त्या काळात याच माळेवाडीतील विठ्ठलराव शिंदेने जुलमी राजवटीच्या विरोधात संघर्ष केलेला आहे. काही दिवसापूर्वी ते आपल्यातून गेले. मी त्यांच्या पवित्र स्मृतीस अभिवादन करतो. मित्रांनो, ज्या काळामध्ये या ठिकाणी ज्या माळीनगर कारखान्याला अनंत अडचणी आल्या, त्या काळात रंजन भाऊ सारखा वाघ पाय रोवून उभा राहिला. निश्चित त्या ठिकाणी भाऊ सारखा कार्यकर्त्याची, नेत्याची आपल्याला साथ आहे. त्यामुळे येत्या काळामध्ये भारतीय जनता पार्टीने एका सामान्य कुटुंबात जन्माला आलेल्या जयकुमार गोरे सारख्या कार्यकर्त्याला राज्याचं 3-4 नंबरचं पद दिलं, ग्रामविकास मंत्री केलं. ही भारतीय जनता पार्टी आहे. हे सामान्य कुटुंबात जन्माला आलेल्या कारखान्यात काम करणाऱ्याच्या पोराला, अतुल सावेला राज्याचं कॅबिनेट मंत्री हे भारतीय जनता पार्टीने केलं. कारण अतुल सावेचे भैया या माळीनगरमध्ये आणि माळेवाडीत भरपूर पाहुणे आहेत. त्यामुळे माझी तुम्हाला विनंती आहे, ही तीच भारतीय जनता पार्टी आहे जी 2 खासदारावरून 302 वर गेली. मित्रांनो, ही फक्त तुमच्यासारख्या कार्यकर्त्याच्या जोरावर. त्यामुळे माझी तुम्हाला विनंती आहे की मित्रांनो, फक्त बाबासाहेब आंबेडकर सांगून गेले की मित्रांनो, अन्याय करणाऱ्यापेक्षा अन्याय सहन करणारा मोठा गुन्हेगार असतो. त्यामुळे येत्या काळामध्ये आपल्याला लढावं लागेल. मित्रांनो, येत्या काळात आपल्याला लढावं लागेल. या भागातल्या असणाऱ्या जमिनी, गोरगरिबाच्या जमिनी बंदुकीच्या टोकावरती लुटायचं काम या भागातल्या काही गुंडांनी केलं. त्यामुळे येत्या काळामध्ये आपल्याला संघर्ष करावा लागेल. त्यामुळे आपल्या सगळ्यांना लढायचं. छत्रपती शिवाजी महाराज आपला आदर्श आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या पुण्यावरती मुघलांनी गाढवाचा नांगर फिरवला होता, त्याच पुण्यामध्ये महाराष्ट्राच्या मातीमध्ये सोन्याचा नांगर फिरवून हिंदवी स्वराज्य स्थापन केलं. ते छत्रपती शिवाजी महाराज आपले आदर्श आहे. अन्याय अत्याचाराच्या विरोधात त्या ठिकाणी संघर्ष करून वंचित गाव कोसाबाहेर राहणाऱ्या समाजाला मुख्य प्रवाहात आणायचं काम ज्या पृथ्वी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं, ते आपले आदर्श आहेत. ज्यांच्यामुळे घराघरामध्ये ज्ञानगंगा आली, त्या ठिकाणी आपल्या माय मावल्या शिक्षण घेऊ शकल्या, ज्यांच्यामुळे या देशाची राष्ट्रपती महिला होऊ शकली, ज्यांनी महिलांना शिक्षण देण्याचं काम केलं, ते महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले आपला आदर्श आहे. त्यामुळे माझी तुम्हाला विनंती आहे, या माळेवाडीमधल्या स्वाभिमानी जनतेला विनंती आहे, येत्या काळामध्ये आपल्याला भारतीय जनता पार्टीचं काम आवडायचं आहे.
नवनाथ, कुणाला घाबरायचं कारण नाही. पूर्ण ताकदीने भारतीय जनता पार्टी तुमच्या मागे रात्री 2 वाजता फोन करा, हा राम सातपुते तुमच्यासाठी धावून येईल. काळजी करायचं कारण नाही. त्यामुळे येत्या काळामध्ये आपल्याला भाजपचं काम या ठिकाणी वाढवायचं आहे. आता मतदार सदस्यता नोंदणी अभियान सुरू आहे. माझी या शाखेतल्या सगळ्या पदाधिकाऱ्यांना विनंती आहे, घराघरामध्ये जा, प्रत्येकाला भाजपचं सदस्य करा. भाजपने जे काही केलंय ते घराघरामध्ये जाऊन सांगा. येत्या काळामध्ये आपल्याला या भागामध्ये विकासाची गंगा आणायची आहे. 70-75 वर्षामध्ये माळशिरस तालुक्यामध्ये एमआयडीसी झाली नाही पाहिजे याची काळजी प्रस्थापितांनी घेतली. गोरगरिबाची लेकरं 5-6 हजारावरती आमच्या कारखान्यामध्ये गुलाम म्हणून राबले पाहिजे. याच्यासाठी माळशिरस तालुक्यामध्ये 70 वर्षात त्यांनी एमआयडीसी होऊ दिली नाही. मित्रांनो, माझी माळशिरस तालुक्यातल्या जनतेला आणि तुम्हाला सुद्धा विनंती आहे की माळशिरस तालुक्यामध्ये एमआयडीसी का झाली नाही हे कधीतरी तुमच्या गावात हे लोक आल्यानंतर विचारा. आज घराघरातल्या तरुणांना टेंभुर्णीला कामाला जावं लागतं. बबनदादांनी एमआयडीसी आणली. पलीकडे जयकुमार गोरेंनी त्या ठिकाणी मसवडला मोठी एमआयडीसी आणली. थोडं पुढे गेलो तर रामराजेंनी एमआयडीसी आणली. या ठिकाणी आपण सोलापूरला गेलो तर सगळ्या नेतेमंडळांनी एमआयडीसी आणला. आपल्या इथल्या प्रस्थापित लोकांनी 70 वर्ष फक्त खुर्च्या उडवायचं काम केलं. माळशिरस तालुक्यामध्ये एमआयडीसी आणू शकले नाही. त्यामुळे या माळेवाडीतून या सगळ्या लोकांना माझा प्रश्न आहे की या ठिकाणी आपल्या दारामध्ये आपल्या हिरवळीवर लोकांनी येऊन गुलामी करावी ही मानसिकता या विखरत असणाऱ्या प्रस्थापितांचे आणि त्याच्या विरोधात भारतीय जनता पार्टी त्यांना ज्या भाषेत समजतो त्या भाषेत संघर्ष करायला तयार आहे. मित्रांनो, कुणीतरी पुढे यावं लागतं. माझी तुम्हाला विनंती आहे, तुम्ही चालायला सुरुवात करा. हा राम सातपुते तुमच्या पुढे 10 पावलं असेल. तुमच्यासाठी संघर्ष करायची तयारी आहे. त्यामुळे आपल्या राज्य सरकार आपलं येत्या काळामध्ये मी विश्वास देतो या अकलूज माळेवाडीतील तरुणाला त्या ठिकाणी टेंभुर्णीला कामाला जावं लागतं एमआयडीसीमध्ये. येत्या काळामध्ये त्या ठिकाणी या माळशिरस तालुक्यात एमआयडीसी झाली पाहिजे ही भूमिका घेऊन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांपाशी जाऊन या माळशिरस तालुक्यात एक चांगली एमआयडीसी उभा करायचं माझं स्वप्न आहे. माळशिरस तालुक्यातल्या 22 गावाला जी गावं दुष्काळाने होरपळतात, मी खासदारकीच्या निवडणुकीत म्हणलं होतं की 70 वर्षात तुम्ही काय केलं. त्यावेळेस त्यांना फार मिरच्या झोंबल्या होत्या. 70 वर्षात काय केलं याचा हिशोब तुम्ही मांडा. कॅनल जो आलाय तो सुद्धा इंग्रजाच्या काळात आहे. यांनी आणायचं काम केलं नाही. या ठिकाणी माळशिरस तालुक्यामध्ये एमआयडीसी झाली नाही. माळशिरस तालुक्यामध्ये स्वतःला चरायला कुरण तयार करायचं काम या लोकांनी केलं. परंतु गोरगरिबाच्या घरामध्ये विकासाची गंगा आली पाहिजे याच्यासाठी एक काम यांनी करू शकले नाही. त्यामुळे त्या काळामध्ये ते कामं आपल्याला करायचे आणि हे कामं फक्त भारतीय जनता पार्टी करू शकते आणि त्याच्यासाठी आमचा संघर्ष आहे. आमचा लढा विचारांचा आहे, परंतु आमचा लढा विकृतांच्या विरोधातला सुद्धा आहे. आमचा लढा या माळशिरस तालुक्यातल्या जनतेच्या घरामध्ये नंदनवन झालं पाहिजे म्हणून आमचा लढा आहे. कार्यकर्त्यांच्या सोबत पूर्ण ताकदीने उभा राहू. कार्यकर्त्याच्या केसाला जरी धक्का लागला अकलूज माळेवाडीमधल्या तर तसं उत्तर देऊ. एका जरी कार्यकर्त्याला त्या ठिकाणी रक्ताचा थेंब जरी सांडला तर त्या ठिकाणी समोरच्यानी किंमत मोजायला तयार राहावं हे मी या ठिकाणी सांगतो. मित्रांनो, ही माळेवाडी विठ्ठलराव शिंदेची आहे. ज्या विठ्ठलराव शिंदेने यांच्या जुलमी राजवटीच्या विरोधात या ठिकाणी त्यांची गाडी फोडायचा प्रयत्न केला. त्यांनी त्या ठिकाणी अनेक यातना फोडल्या, परंतु भाजपाचा झेंडा हातातला शेवटच्या श्वासापर्यंत सोडला नाही.
हे विठ्ठलराव शिंदे माळेवाडीतल्या कार्यकर्त्यांचे आदर्श आहे. त्यामुळे येत्या काळामध्ये आपल्याला सगळ्यांना मिळून माळशिरस तालुक्याचा विकास करायचा आहे. येत्या काळामध्ये गोरगरिबाच्या लुटलेल्या जमिनी, या भागातले असणाऱ्या गोरगरिबांचे प्रश्न आपल्याला सोडवायचे, या सगळ्याचा हिशोब घ्यायचा आहे. मित्रांनो, त्यामुळे आपण सगळ्यांनी मिळून आज जो झेंडा विश्वासाने हातात घेतलाय, तुम्हाला विश्वास देतो, तुम्ही जो भाजपवर विश्वास ठेवून नवनाथ तिथे शाखा काढली, या शाखेच्या मागे भविष्यात पूर्ण ताकदीने उभं राहू, एवढं त्या ठिकाणी बोलताना थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.